नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेत आहोत. आणि हे जे प्रश्न आहेत पहा, आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती आणि झेडपी भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. हे जे प्रश्न आहेत आपल्याला वारंवार आणि नेहमीच परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करून सुद्धा आपण जॉईन करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा प्रश्न पहिला आहे. रामचरितमानस करता तुलसीदास डॅश यांच्या काळात होऊन गेले. तर पहा मित्रांनो, आपल्याला विचारलं आहे की तुलसीदास हे जे आहेत हे कोणाच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत, ज्यांनी रामचरितमानस हे जे आहे लिहिलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपली मॉक टेस्ट देखील ही होऊन जाईल. तर कमेंट करून उत्तर देऊ शकता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अकबराच्या काळामध्ये तुलसीदास हे जे आहेत हे होऊन गेले आहेत. पहा, तुलसीदास कोणाच्या कालखंडामध्ये? अकबर बादशाहच्या. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. डॅश या समाजसुधारकाचा गौरव आधुनिक भारताचा निर्माता, आद्य समाजसुधारक, नव्या युगाचा दूत अशा शब्दामध्ये केले जाते. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे हा. खालीलपैकी असा कोणता समाजसुधारक आहे की त्यांचा जो गौरव आहे किंवा त्यांना आधुनिक भारताचा निर्माता तसेच आद्य समाज सुधारक तसेच नव्या युगाचा दूत अशा शब्दामध्ये त्यांना गौरवण्यात येतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 राजा राममोहन राय. लक्षात ठेवायचं मित्रांनो, राजा राममोहन रायलाच आधुनिक भारताचा निर्माता, आद्य समाज सुधारक, नव्या युगाचा दूत असे त्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे राजा राममोहन राय. तर पहा, यावरती आपल्याला प्रश्न अजून विचारले जाऊ शकतात. तर आधुनिक भारताचा निर्माता कोण असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो, पहा, आद्य समाज सुधारक म्हणून कोणाला ओळखले जाते? यावरच आपल्याला प्रश्न तिसरा विचारला जाऊ शकतो की नव्या युगाचा दूत म्हणून कोणाला ओळखले जाते? लक्षात ठेवायचे उत्तर असणार आहे राजा राममोहन रॉय. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे किंवा निगडित आहे? पहा, मुंबई हाय हे जे नाव आहे हे कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर पेट्रोलियमशी संबंधित आहे. पहा, मुंबई हाय त्यालाच आपण बॉम्बे हाय म्हणतो किंवा मुंबई हाय. लक्षात ठेवा कशाच्या संबंधित आहे? तर पेट्रोलियमच्या. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे. डॅश या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रावरील नदी प्रणाली यावर हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला दरवर्षी असे प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा. तर खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे गोदावरी आणि भीमा या ज्या नद्या आहेत त्यांची जी खोरी आहेत खोरे ती वेगळी झालेली आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरिश्चंद्र आणि बालाघाट ही जी डोंगर रांग आहे यामुळे पहा गोदावरी आणि भीमा या नद्यांची जी खोरे आहेत ही वेगवेगळी किंवा विलग किंवा त्याला आपण वेगळी झाली असं म्हणता येईल. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे. तिहार जेल. पहा, त्याला तिहार जेल किंवा तिहाड जेल असं म्हटलं जातं. तर तिहार जेल जे आहे हे कोणत्या शहरामध्ये आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर तिहार जे आहे हे दिल्ली या शहरामधील एक जेल आहे. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 दिल्लीमध्ये आहे तिहार जेल. प्रश्न क्रमांक 6 आहे. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश असतो. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांची जी संयुक्त बैठक होती तर त्या बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 लोकसभेचा सभापती जो आहे हा. लक्षात ठेवा, लोकसभा कोणती कोणती? लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? तर लोकसभेचा. पहा, लोकसभेचा सभापती यांचं अध्यक्षस्थान भूषवित असतो बैठकीचं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. लोकसभेचा सभापती हा जो आहे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण हा प्रश्न कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्यातील जवळपास आपल्या बहुतेक विद्यार्थ्यांनी उत्तर पंतप्रधान असं दिलेलं आहे. पहा, लक्षात ठेवायचंय तर पंतप्रधान हे चुकीचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा आहे. नागरिकाला राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा मूलभूत अधिकार
असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पहा मित्रांनो, इथपर्यंत वाक्य आपण समजावून घ्यायचं आहे. तर नागरिकाला राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा जो मूलभूत अधिकार आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर भारतीय घटनेतील कितव्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार हा एक भारतीय नागरिक उपभोगू शकतो? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, फक्त हा प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे. तर भारतीय नागरिक आहेत त्यांना राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा एक मूलभूत अधिकार दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने. तर तो अधिकार जो आहे हा अनुच्छेदातील म्हणजेच घटनेतील कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार एका भारतीय नागरिकाला देण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 17(1)(b) म्हणजेच 17(1)(b). लक्षात ठेवा 17(1)(b) या अनुच्छेदानुसार लक्षात ठेवायचे तरतूद केली आहे. तर त्यामध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा जो मूलभूत अधिकार आहे हा भारतीय नागरिक घेऊ शकतो. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1958. पहा 1958 हे जे वर्ष आहे या वर्षी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा जो आहे किंवा अधिनियम जो आहे हा संमत करण्यात आलेला आहे 1958 मध्ये. पर्याय 2 1958 उत्तर आहे. प्रश्न 9 आहे, डॅश या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये इसवी सन 1772 मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली गेली? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये म्हणजेच 1772 मध्ये जिल्ह्यातील जो महसूल आहे तो गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवावी यासाठी कलेक्टर या पदाची नेमणूक करण्यात आली होती? पहा, कलेक्टर पद निर्माण केलं गेलं त्यावेळी. तर ते कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 वॉरन हेस्टिंग. हा जो जनरल गव्हर्नर आहे याच्या काळामध्ये इसवी सन 1772 मध्ये कलेक्टर पद हे जे आहे हे निर्माण करण्यात आलेलं आहे. तर पहा, कलेक्टर पदाचा त्यावेळी कारभार काय होता? तर जिल्ह्यातील जेवढा काही महसूल आहे तो गोळा करण्याच्या कामावर त्याची देखरेख असावी यासाठी कलेक्टर पद हे तयार करण्यात आलं होतं. यावर प्रश्न मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर कलेक्टर पद हे जे आहे हे भारतामध्ये कधी निर्माण झालं? तर 1772. पहा, 1772 साली कलेक्टर या पदाची निर्मिती केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर वॉरन हेस्टिंगने. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, डॅश याच पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये भारतास 2 युद्धांना तोंड द्यावे लागले व विकासासाठी वापरावयाची जेवढी साधन सामग्री आहे ही संरक्षणाकडे वळवावी लागली होती? म्हणजे कोणती अशी पंचवार्षिक योजना आहे की त्या योजनेमध्ये भारताला 2 युद्धांना तोंड द्यावं लागलं होतं, जे विकासासाठी वापरायची जी साधन सामग्री आहे ती संरक्षणाकडे वळवण्यात आली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर तिसरी पंचवार्षिक योजना. पहा, तिसरी पंचवार्षिक योजनेमध्ये भारताला 2 युद्धांना तोंड द्यावं लागलं होतं, लक्षात ठेवा. आणि जे काही विकासासाठी वापरायची जाणारी साधन सामग्री आहे हीच आपल्याला संरक्षणाकडे वळवावी लागली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे? पहा, दिवाबत्तीची सोय करणे हे कोणाचं काम आहे? मित्रांनो, हे जे असे जे काम आहेत पहा हे गाव पातळीवर केली झालेली कामं आहेत. तर ही काम कोणाचं आहे सांगायचं आहे. तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 ग्रामपंचायतचं काम आहे की गावामध्ये दिवाबत्तीची सोय करणे किंवा तडजोड करणे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न 12 आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? पहा, ओझोनचा जो थर आहे ओझोन या थरामधून पहा अशी कोणती घातक किरण आहेत की ती पृथ्वीवर येण्यापासून अडवली जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अल्ट्राव्हायोलेट किरण. पहा, अल्ट्राव्हायोलेट रे जे आहेत हे ओझोनच्या थरामुळे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत, लक्षात ठेवायचे. त्यामुळेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13 आहे, हर्ट्झ हे डॅश या मापनाचे एकक आहे? पहा, आपल्याला विचारलं आहे की एकक दिलेलं आहे हर्ट्झ, तर ते काय मोजण्यासाठी वापरलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 वारंवारिता. लक्षात ठेवायचं, हर्ट्झ हे जे आहे हे वारंवारता मोजण्याचं एक एकक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, मानवी रक्ताचा पीएच डॅशच्या दरम्यान असतो? पहा, मानवी रक्त, मानवी ब्लड म्हणजे ह्युमन ब्लड जे आहे याचा आपल्याला पीएच सांगायचा आहे की कोणत्या रेंजमध्ये असतो?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 7.35 ते 7.45च्या रेंजमध्ये असतो पहा आपल्या माणसाचा पीएच, म्हणजे मानवी रक्त. पहा मानवी रक्त याचा जो पीएच आहे हा 7.35 म्हणजे 7.35 ते 7.45च्या दरम्यानमध्ये असतो. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? यावरती मित्रांनो प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. तर पहा 1 हॉर्स पॉवर, आपल्याला हा प्रश्न पहा 2014, 2016, 2018, 2019 असा 5 वर्ष हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, 746 वॅट. पहा 746 वॅट बरोबर होतो 1 हॉर्स पॉवर. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे 746 वॅट. प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी कोणती जीवन प्रक्रिया प्राण्यांच्या जीवनामध्ये घडून येत नाही? प्रश्न महत्वाचा आहे पहा, विज्ञानावरच आधारित प्रश्न आहे. तर खालीलपैकी अशी कोणती जीवन प्रक्रिया आहे की ही प्राण्याच्या बाबतीमध्ये घडत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, प्रकाश संश्लेषण. लक्षात ठेवायचे, प्रकाश संश्लेषण हे जे आहे हे वनस्पतीच्या बाबतीमध्ये घडतं, जे की प्राण्याच्या बाबतीमध्ये घडत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जीवन प्रक्रिया लक्षात ठेवा कोणती आहे? प्रकाश संश्लेषण प्राण्याबाबतही घडत नाही. प्रश्न क्रमांक 17 आहे, डीएनए म्हणजे काय? पहा डीएनए याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. तर डीएनएचा फुल फॉर्म कमेंट करून मित्रांनो सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच डीएनए. पहा डी म्हणजे डीऑक्सिरायबो, एन म्हणजे न्यूक्लिक आणि ए म्हणजे ऍसिड. लक्षात ठेवायचे डीएनएचा फुल फॉर्म. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारत सरकारचा पर्यावरण संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? महत्वाचा प्रश्न आहे. वनरक्षक भरती. पहा वनरक्षक भरतीसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर भारत सरकारचा पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 1984. 1984 या वर्षी भारत सरकारचा जो पर्यावरण संरक्षण कायदा आहे हा संमत करण्यात आला आहे 1984 मध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, व्हॉलीबॉल या खेळामध्ये दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी किती खेळाडू असतात? पहा व्हॉलीबॉल हा जो खेळ आहे यामध्ये दोन्ही गट म्हणजेच पहा जे दोन्ही संघ असणार आहेत, संघ 1 आणि संघ 2, तर यामध्ये प्रत्येकी किती खेळाडू असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एकूण 6 खेळाडू. लक्षात ठेवायचंय एका टीममध्ये 6 आणि दुसऱ्या टीममध्ये 6 अशी खेळाडू असतात. म्हणजे व्हॉलीबॉलच्या दोन्ही बाजूकडे प्रत्येकी 6 खेळाडू असतात. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. 11 खेळाडू जे आहेत पहा क्रिकेटमध्ये असतात. लक्षात ठेवायचे क्रिकेटमध्ये एका टीममध्ये खेळणारे 11 असतात. पर्याय 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर 6 खेळाडू व्हॉलीबॉलमध्ये असतात. प्रश्न 20 आहे, भारतातील एका शहरामध्ये सायबर गुन्ह्यांसाठी विशेष पोलीस ठाणे स्थापन करण्यात आलेले आहे. तर ते शहर आपल्याला सांगायचं आहे की कोणतं आहे? पहा भारतातील एक महत्त्वाचं शहर आहे की त्या शहरामध्ये सायबर गुन्ह्यांसाठी एक महत्त्व म्हणजे विशेष पोलीस ठाणे जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे ते शहर. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर बंगळुरू हे शहर आहे. जर राज्य विचारलं तर राज्य आहे पहा कर्नाटक. कर्नाटकची राजधानीच आहे बँगलोर. चेन्नई जे आहे पहा हे तामिळनाडू राज्यामध्ये येतं आणि तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. हैदराबाद जे आहे हे तेलंगणा. हैदराबाद जे आहे तेलंगणा राज्याची राजधानी आहे. आणि चंदीगड ही जी आहे पहा पंजाब राज्याची राजधानी आहे. तसेच हरियाणा राज्याची देखील राजधानी आहे चंदीगड. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, बँगळुरू. तर मित्रांनो हे होते पहा आपले 20 जनरल नॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला जर हे प्रश्न आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करत राहा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत राहा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन जॉईन करायचं आहे. किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी जरी तुम्ही सर्च केलं तरीही मराठी नोकरी आपलं चॅनल मिळून जाईल. कारण त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF आणि जेवढे काही करंट अफेअर्स नोट्स आहेत आपण त्या ठिकाणी पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.